बातमी पाहूयात. कुणाल कामरा प्रकरणावरून संजय राऊतांनी हल्लाबोल केला. तुमच्यावर टीका केली म्हणून यूट्यूब चॅनल बंद करायचं का, असा सवाल राऊतांनी उपस्थित केलाय. सत्तेत असताना गाढव देखील पॉवरफुल होतं असा टोला राऊतांनी लगावला. रामकृष्णही आले गेले, तसंच मोदी शहा सुद्धा येतील जातील, एका पराभवानं आम्ही खचून जाणारे नाही, असं महत्त्वाचं वक्तव्य देखील खासदार संजय राऊत यांनी केलेलं आहे. सत्तेवर असताना गाढव सुद्धा पॉवरफुल असतो. गाढवाला जर खुर्चीवर बसवलं गाढवाला, तर गाढव हे एकदम पॉवरफुल आहे. सध्या काही गाढवं खुर्चीवर बसलेले आहेत, त्याच्यामुळे गाढव पॉवरफुल दिसतंय तुम्हाला. या शिंद्यांच्या लोकांना माहीत नाही, हा देश खूप मोठा आहे. त्यांना त्यांचा देश अमित शहांच्या पलीकडे दिसत नाही. अमित शहांच्या पलीकडे त्यांना त्यांचा देश दिसत नाही. जोपर्यंत अमित शहाचं छत्र त्यांच्या डोक्यावर आहे तोपर्यंत त्यांची भाषा चालेल. पण रामकृष्णही आले गेले, तसे मोदी आणि शाही जातील आणि येतील, लक्षात घ्या. एवढंच मी त्यांना एक इशारा देऊन ठेवतोय. काही लोकांना मी प्रचंड आवडायला लागलो. एक 15 दिवसापूर्वी त्यांनी माझं कौतुक देखील केलेलं होतं. त्याच्यामुळे जी व्यक्ती माझं कौतुक करते, जी व्यक्ती मला मोठं करण्याचा प्रयत्न करते, त्याला मी शुभेच्छा देतो. पण एक महत्त्वाची गोष्ट पुन्हा एकदा सांगतो की मला माझ्या मर्यादा माहिती आहेत. आम्ही सगळे शिवसेनेमध्ये जे काम करतो ते त्यांना जे अपेक्षित नाही ते आम्ही काम करतो. ते म्हणजे माननीय एकनाथ शिंदे साहेबांचे हात बळकट करणं, एकनाथ शिंदे साहेबांना ताकद देणं. त्याच्यामुळं असल्या बोलण्यानं माझ्यामध्ये आणि शिंदे साहेबांमध्ये किंवा माझ्या सहकाऱ्यांमध्ये कधीही तेढ निर्माण होणार नाही, हे पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगरमध्ये मी सांगतो. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.